नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण बाजरीच्या पिठापासून तयार होणारी खुसखुशीत आणि खमंग अशी बाजरीची पुरी पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी एका भांड्यामध्ये आपण 1 वाटी बाजरीचे पीठ, 1 वाटी बाजरीच्या पिठासाठी 1 टेबलस्पून बेसन पीठ, 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून हिरवी मिरची, लसूण व जिऱ्याची पेस्ट, 1 टेबलस्पून ओवा, यामध्ये चवीपुरते मीठ, 1 वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून आता आपण या पिठाचा घट्ट असा गोळा मळून घेणार आहोत। आता आपले हे पीठ मळून तयार आहे। आता आपण याच्या पुऱ्या लाटण्यासाठी घेऊ। त्यासाठी इथे मी एक प्लास्टिकचा कागद घेतला आहे। त्यावर आपण पिठाचा एक छोटासा गोळा घेऊन याची पुरी लाटून घेऊ। ही पुरी लाटून तयार आहे। आता आपण ही पुरी काढून घेऊ। पुरी तळण्यासाठी येथे मी गॅसवर कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण पुरी टाकून घेऊ। आता आपण या पुरीला लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ। या पुऱ्या 3 ते 4 दिवस टिकतात। जर तुम्हाला कुठे प्रवासाला जायचे असेल तर तुम्ही या पुऱ्यांना सोबत घेऊन जाऊ शकतात। आता आपली पुरी दोन्ही बाजूने छान प्रकारे तळली गेली आहे। आता आपण ही पुरी तेलातून काढून घेऊ। खमंग आणि खुसखुशीत बाजरीच्या पिठाची पुरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।